नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा निर्णय समजून घेणार आहोत. तुम्ही जर एक पालक आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या पाल्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTCने शालेय आणि विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. हे नेमकं काय आहे, याचा फायदा कोणाला होणार आणि हे विद्यार्थ्याच्या कोणत्या समस्यावर उपाय करणार, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर सुरू करूया. सुरुवातीला प्रश्न पडतो, ही हेल्पलाईन का सुरू करावी लागली? तर राज्यातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रोज एसटी बसने शाळा कॉलेजला जातात. सरकारकडून विद्यार्थ्यांना मासिक पास, प्रोत्साहन शिष्यवृत्ती आणि अशा अनेक सुविधा दिल्या जातात. पण अनेकदा विद्यार्थ्यांना काही समस्या येतात. पास वेळेवर मिळत नाही, बस वेळेवर येत नाही किंवा उपलब्ध नसते. डेपोमध्ये समस्या सांगितली तरी प्रतिसाद मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबद्दल चिंता असते. काही वेळा मुलींना प्रवासात त्रास होतो, पण तक्रार कोठे करायची हे माहीत नसते. या सर्व समस्या लक्षात घेऊन MSRTCने एक मोठा निर्णय घेतला आहे. MSRTCने विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण ऐकून लगेच सोडवण्यासाठी ही खास व्यवस्था आहे. तर विद्यार्थी यामध्ये काय तक्रार करू शकतात? पहिला आहे बस उपलब्ध नसणे, बस चालू नाही, पास संबंधित अडचणी, प्रवासात गैरसोय, सुरक्षाविषयक समस्या, चालक कंडक्टरद्वारे त्रास, मुलींसाठी सुरक्षेच्या तक्रारी, कोणत्याही शाळा कॉलेज रूटवरील समस्या. अशा समस्या जर विद्यार्थ्यांच्या असतील तर डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमची समस्या मांडू शकता आणि जर या समस्या खऱ्या असतील तर आगार प्रमुख सहित संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर ST मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही हेल्पलाईन कशी काम करते? विद्यार्थी किंवा पालक यांना थेट कॉल करता येणार आहे. समस्या सांगण्यात आल्यानंतर अधिकारी ताबडतोब त्याची नोंद करतील. जवळचे डेपो मॅनेजर किंवा परिवहन अधिकारी यांना फॉरवर्ड करतील. शक्य तितक्या लवकर उपाय केले जातील. याशिवाय सर्व विभागांना शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर तत्परतेने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा कसा होणार आहे? बस चुकण्याची किंवा येत नसल्याची समस्या कमी होईल. तक्रारीवर ताबडतोब कारवाई केली जाईल. मुलींच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त मदत केली जाईल. पालकांचा आत्मविश्वास वाढेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष फायदा मिळेल. सरळ शब्दात सांगायचं म्हणलं तर MSRTCने विद्यार्थ्यांना डायरेक्ट सपोर्ट सिस्टीम दिला आहे. या हेल्पलाईनमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी विद्यार्थी असेल तर हा नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. तो नंबर आहे 180023312995. हा निर्णय चांगला आहे की आणखीन काही सुधारणा आवश्यक आहेत? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर अशाच माहितीपूर्ण आणि जनहिताच्या अपडेट्स तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.